मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स कायम। महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स। शिवसेनेचे 29 नगरसेवक 48 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये मुक्कामी। पुढील आदेशाची वाट पाहतोय ताज लँड्स एंड मधील नगरसेविका अंजली नाईकांची TV9 ला प्रतिक्रिया। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा। तर एकामेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याचंही स्पष्टीकरण। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज। शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार, सूत्रांची माहिती। कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईत सोपं नाही। कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, संजय राऊतांची टीका। मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत, शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। 22 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकेच्या महापौर पदाची सोडत निघणार। आजच महापालिका निवडणुकीनंतरचे गॅझेट काढा, नगर विकास विभागाचे आदेश। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिकेतील 9 नगरसेवक अज्ञातस्थळी। शिंदेंच्या संपर्कातील 2 नगरसेवकांसह अज्ञातस्थळी असलेले 9 नगरसेवकही विनायक राऊतांच्या निगराणीखाली, सूत्रांची माहिती। मुंबईत स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षात लॉबिंग। सभागृहात 227 निवडून आलेले तर 10 स्वीकृत नगरसेवक उपस्थित राहणार। नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांशी पक्षश्रेष्ठींशी मनधरणी। दादा सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। एकत्र येण्यासाठी दादांनी सत्तेतून बाहेर पडावं, उत्तम जानकरांचं विधान। तर उत्तम जानकरांचं विधान वैयक्तिक, उमेश पाटलांची प्रतिक्रिया। भिवंडीतील माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला। भाजपच्या महेश चौघुलेंचा मुलगा मीत चौघुलेंनी हल्ला केल्याचा आरोप। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर बसणार। वंचितचा उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर। चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला। सोनं 2000 तर चांदी 10,000 महागली। जीएसटी सह सोनं 1,48,000 तोळा तर चांदी 3,03,850 रुपयांवर। मुंबईत पुढील 3 दिवस थंडीचे। तापमानात घट होणार। कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानात मोठी घसरण। किमान तापमान 18 अंश सेल्सिअस पर्यंत। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळला। हवा गुणवत्ता निर्देशांक 173 वर। सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाल्यानं धूर आणि धुक्याचं प्रमाण वाढलं।